तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत? अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घ्यायची. स्मार्टफोनच्या जगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजे. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या नाकी नाव आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच पर्याय, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी व मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलांची ऍडमिशन करून टाका आणि बिनधास्त रहा. प्रवेशासाठी संपर्क 9421 78 38 93. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा. नमस्कार मंडळी, गणा पैलवान युट्यूब चॅनलला आजपर्यंत आपण भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला. यापुढे आपण असेच प्रेम द्याल आणि असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहेत आम्ही एपिसोड नंबर 76. हा एपिसोड आपल्याला नक्कीच आवडेल, तेव्हा व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत जर कोणी आपल्या गणा पैलवान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा गणा पैलवान हे एपिसोड. हा एपिसोड पाहिल्यानंतर आपल्या कमेंट्स करायला मात्र अजिबात विसरू नका. कोणत्या कलाकाराचा अभिनय आपल्याला कसा वाटला, त्या कलाकाराला आपलं प्रोत्साहन खूप महत्वाचं आहे. तर चला जास्त वेळ न घेता आपला आजचा एपिसोड सुरू करूयात. काय दिलं टेलर 24 तास टेप सारखा गळ्यातच घालून असताय? हा, झोपताना बिपताना काढता का नाही त्याला? आमल्या तुला कळायचं नाही लागा, ती कुठलं गिराईक कधी येईल ना असं काय सांगून येणार नाही मला. आणि कसं आपलं हत्यार आपल्याजवळ पाहिजे. पीक शेवार पीक गिरायकाला असा वेळ मिळाला नाही पाहिजे की कुठं कपडे शिवायला काय नाही. जाग्यावर माप घेऊन ड्रेस संध्याकाळी घरी पोच त्याच्या असं त्याला. हा अहो टेलर, काम ना दादा निसतात हरी गोविंदा कशाला पाहिजे राव? हा, निसत्याच्या का हाताय तुम्ही? म्हणजे आम्ही रिकाम तिकड आहे म्हणायचं का तुला? आता मग काय तर बरं ती जाऊ दे. हा, एवढे दिवस कुठं तार पडला होता? तेच सांगतोय, म्हणजे रिकाम टेकडं वाटतोय तुला आम्ही. का? फायटर पिक्चर. कुठला फायटर? अरे फायटर पिक्चरचं शूटिंग होतं, तिथलं कॉस्ट्युमचं माप माझ्याकडे आलंय. तिथलं काम कॉस्ट्युमचं काम. कॉस्ट्युम काय तुला घंटा काढायचंय, कपडे शिवायचं काम माझ्याकडे आलंय. हे असं रस्ता मापा घेऊन जागच्या जागे लगेच माप घ्यायचं काम. हा, म्हणजे शिवायचं, कपडे शिवायचं काम. मग राव त्यामुळेच मला वाटतंय तुमचा चेहरा एवढा उजाळ्याला दिसतोय. कसला मन कवडाय रामल्या तू. दीपिकाची ओळख झाली माझी तिथं. हा, दीपिकाची ब्रेक झाला की आम्ही दोघंच गप्पा मारायचो. त्यानं मी म्हणले आपलं ब्लाऊज असते ती तिच्या मैत्रिणीचं बी काम तुमच्याकडेच म्हणली. मग असं वड बोलत म्हणजे माझ्याकडे क्रीम आहे दिलवाले, हा ती घ्या. म्हणजे क्रीमवर एवढं सगळं उजाळलं झालं? मग आता दीपिकानं दिली मला स्पेशल. राव मग टेलर मी काय म्हणतोय, काय बोल की. तुम्हाला एवढं काम भेटलंय, हे भेटलंय, आयला मग लय माल छापला असेल तुम्ही का? हे माल मी असं काय सांगत फिरू काय गावात सगळ्याला? बरं का दिलवाले, तुम्ही एवढं काम बिम करून आलाय पिक्चर मध्ये ह्यात, मला मग थोडीफार मदत करा की 5,000-1,000ची. लागा आमल्या पैसे लागा. तू 5,000 मागतोय ना, 50,000 दिलं असतं तुला. होय, पण लागा ती माझा चेक अडकला की अजून. चेक आला की लागा तुला बोलवून. काय राव दिलवाली, मला लय अडचण आहे. काय झालंय, आमच्या एका पाहुण्याचं लग्न आहे आणि त्यात त्यांना आयर न्यावं लागणार, साडी न्यावं लागणार, पोशाख न्यावं लागणार, त्याला पैसे लागायचे, गाडी भाड्याने करून जायचंय. लगा आमल्या लगा जवळ तुझ्या जवळच पैसे आहेत, पण तुला कळ ना की पैसा कुठं आहे ते. माझ्या जवळ? हो. काय राव बोलताय दिलवाली? सांगतो की तुला मी. तुझ्या बांधावरचं झाड टाकी खसकून 5 काय 10,000 येतील त्याचं. बांधावचं झाड? मग आता काय कसलं मोठं झाड आहे. याडबीड लागलं काय? सामायिक मधलं झाड आहे ती? कसलं सामायिक? दोघांचं झाड आहे ती, गाण्याच्या माझ्या बांधावलं झाड आहे ती. अरे बांधाव पण तुझ्या बांधाव आहे ना. हा, अहो पण त्याच्या बी बांधाव सामायिक मधलं झाड आहे ती, कसं तोडणार? आज ना उद्या त्याला गरज जर पडली तर ती बी तोडणारच का नाही? तोड तू आधी. बरं ते झाड तोडलं हा तर ते घेणार कोण, ती विकणार कोणाला? अरे घेणार कोण एकदा, तू नको टेन्शन घेऊ. लगा माणसं काय माझ्याकडे कमी आहे ती काय? निबाळ ओळखीचा आहे माझा माणूस ती. हा, आणि चांगलं पैसे बी दिले तुला. तू नुसतं होय नुसतं तोडायचं काम कर आणि मला फोन कर, ती माणूस बरोबर पाठवतो मी. हा,
देतो जोडून तुला. असंच करतो आता. हा चला जाऊ का मग. चांगल्या का मला उशीर कशाला हा? हा दुल्हनिया हा येतोय परवा दिवशी बर का. हा त्या फायटर पिक्चरचा आलाय ग पैसे आणि त्या दीपिकामुळे मी बी उजाळली. येतो हा हा ठेवू का. ओके. अरे लागा नुसतं असं बसून एक काम तरी कर की. तुझा वाटा तू काम कर ना. मी काम कर मग लगा चुरचुर बोलायला लागला. उचल चांगड्या तिकडं घे मला शेण काढू दी. काय तुझं लाका असं तुझ्या नादी लागल्यावर माझी पंचायत व्हायची सगळी. कोणाच्या पोटची काम करतोय काय माहिती. माझ्यासारख्याने हे सगळे जनावर कवा फुकले असते. काय इशे सकाळ सकाळ काय माझ्याकडे तोच काढले आज. सकाळ सकाळ म्हणजे माझं राहिलेला पैसे दिला का पका तू. तुझं पैसा मग कशाचं. कशाचं म्हणजे काल मोळ्या उचलले पैसे कोण देणार. 13 रुपये दिले ती 13 रुपये. अरे तू किसनराव 13 रुपयाच्याच लायकीचा आहे. रुपयाचं काम करण्याला का तेवढं तरी तुला दिलं त्याच्यातच समाधान मानून घे. 13 रुपयाच्या लायकीचा मग कशाला का मला बोलाव तू. माझ्याकडे एकतर टाइम कमी वेळ कमी माझ्याकडला का पका. वेळ कमी मग अरे तू कामच करीत नाही. तूच येतो म्हणतो मी तुझं काम करतो पका मला पैसे दे. काय सांग बळजबरी तुझ्या का. माझं मला पैसा पाहिजे नाही तर हा बघ जाईल मग पोलीस केस करेल. तुला सांगतोय मी जाईल गावातलं पोलीस पाटला ए जा निघ पोलीस केस कर. पोलीस केस करणारच्या पोटचा बघा नादाला लागू नका माझ्या. तू सांगतोय मी काय करशील र. काय करशील तू नादाला लागू नको. अरे बियावड्या तुला नुसतं पडून पिऊन हिथं पड तिथं पड ह्याच्याशिवाय येतं काय तुला. चप्पल कुणाची हाणली इतकी भारी तू. आपण लय खतरनाक माणूस आहे. दान केले एक जणाने गावातल्या माणसाने मला. देवळा पाया पळा गेला तर ते माघारी आलाच नाही. अरे किसनराव ह्या वाहनाने तुझं तोंडा नाही पाहिजे. देवळा पुढची चप्पल सुद्धा तो चोरली. जाऊ दे सोड तुला मी पैसा माफ करतो. तेवढा खायापुरतं काय आहे का करा काय केलेलं तू. शेण खातो का शेण इथं आपल्या आता गायांचं. तूच खा घे शा मला खाया घालतो. तू तरी कुठे खायचा लायकाचा राहिला हाय का करून काय खाल्लाय तुला ती तरी. काय रे तुझ्याकडं काय तुझ्याकडे सांग. लय माझ्याकडं काय सगळा गावाकडं नाही ते माझ्याकडे पका. असू दे हाय का मग काय करून ठेवलंय. बायको गेला अशी बी गेली वर तोंड करून तुझी. ए किसनराव जरा जिबीला तुझ्या हाड असल्यासारखं बोल. हाड बीट बायकोचं नाव घ्यायचं नाही सांगतोय तुला. येते जाते 4 वेळा 6 महिने हलपाडा घालते कोणाचा. कर ना किसन्या काशी तर बसलाय बासरी वाजवत. अरे ही बासरी म्हणजे माझी अख्ख्या आबरू काढते. काम तर काहीच करीत नाही वरनं पैसे मागतोय मला. कसा काम करत नाही लका. त्याने काल शिरट काढून मला दाखवलं. त्याच्या खांद्याला का खंड पाडल्या तुझ्या मोळ्या उचलू का लाज वाटाय पाहिजे. गरीबात पैसे नका देऊ. 13 रुपये दिले लासखा मला करते. 13 रुपये देऊन चोर तो चोर वरून शिरजोरला काही कामं केली नाही. तू त्याची बाजू घेतोय अजून. लका पक्या त्याच्या आयुष्याच्या आधी 3, 13, 9, 12 वाजल्यात आणि तू त्याला फक्त 13 रुपये दिलेत. 13 रुपयाच्याच लायकीच आहे तू. म्हणतो माझ्याकडं भगवान का दिया हुआ सब कुछ है. सब कुछ है का एक सब काय आहे तुझ्याकडं. भगवान का दिया सब कुछ है. दौलत है शोहरत है एक औरत भी है. आवरत आहे पण कुठे आता राहते का तुझ्यापाशी नांदते का. तुला हाय का बायको नांदवायची अकल. हे पक्या हा बघ त्याची माप विनाकारण काढ नको. त्याची बायको इरसलबाज आहे. इरसलबाज आहे त्याची बायको. त्याची बायकोची गेली ना ती वर्षाला तोंड दाखवा आली नाही. त्याला माझी इरसल बरोबर नको. तुझी बायको 4 वेळा इकडून तिकडं करते. 2 घरचं खाते ह्याची बायको. किसने माझ्या बायकोचं नाव काढायचं नाही ना ते ही बहुलच असं टकुऱ्यात हानी तुझ्या सांगतोय तुला. नको तापू. बघ बघ किसने माझी बायको जाती. मी म्हणतो असं आमची वहिनी बिनलाची. बिनलाजी म्हणायचं नाही बरं का. गणा सांगतो तुला माझ्या बायकोला. दुसरं काय विमान पण बिनलाजी म्हणायचं नाही. हा सॉरी बाबा लाज नसणारी म्हणतो मग तर चालतंय ना. ही मग चालतंय. हा बर मी म्हणतो असेल याची बायको लाज नसणारी. तुझी ढवळाढवळ करायचे काय कारण आहे. किती केलं ती माझी वहिनी या. अरे त्या वहिनीचा गोडवा काय गाव. कितीतरी वेळेस वहिनी आल्या तुझी कंप्लेंट घेऊन माझ्या गळ्यात पडून डसाडसा रडल्या. म्हणल्या गणेश भाऊजी मला त्रास वासाना म्हणून.
हा मग गणपत बघ बघ ह्याला म्हणायचं संस्कार गुण घे आणि तू अरे कसलं गोल गे अरे ते रडायचं नाटक करून मिठ्या हाणते मिठ्या हळू हळू अरे अरे गणाला माझ्या बायकोनी गुरुभाव केलाय गुरुभाव केलाय म्हणून ती गुरुभावापाशी तिचं गारानं गात होती. गरुबा मग मी कोण आहे माझ्या घरात मिठ्या हाणून रडायला? काय तुला मिठी मारली पक्कीच्या बायकोनी? मग अरे दारूच्या वासात तुला कुत्र मिठी मारायचं नाही आणि पक्कीची बायको तुला मिठ्या मारायला लागली. कुत्रा मारला ना पण पक्याच्या बायकोने मिठी मारली ना पण घात केला तिने माझा घात. बघ किसने तुझ्या तोंडाचा उत्माद बंद कर. वैन्यू बोलत असेल तर आरोप करून आता मरस्तवर मारीन. मी सुद्धा मरस्तवर मारीन तुला सांगतो किसनिया. अरे बघा गप्पा का मारली मिठी तुला? अरे मी पण तिचा एक गुरुभाव तुला का? अरे मग गुरुभाव कधी म्हणायचा लाका? तुम्हाला काय ऐकून घ्यायचं तुम्ही अर्ध जाळ काढत जाऊ नका. अरे लाका उचलली जीभ लावली टाळ्याला. 2 गुरुभाव तुला काय माहिती मी म्हणतो 10 असू दे. भावच आहेत ना? बर किसनिया तुझं लय झालं आता तू निघ सरळ निघ माझं मला काम करू दे नाही तर तुला आता असाच वादळीन का नाही इथं. जा तुम्ही पण हे बघा माझं ह्याच्या पैसे त्याला पैसे द्यायला सांग नाही खोरवड्याचा कोंबडे जायला सांग माझं महिनाभर. किसनिया माझ्या खोरड्याकडे लक्ष द्यायचं नाही तरी म्हणतो मी मागच्या महिन्यात माझ्या 2 कोंबड्या कशा काय केल्यात? 2 लावते एकच निघते मी एकच निघते. अरे किसनिया हे पक्या ह्याच्या नादाला लागण्यात काहीच मजा नाही का? पैसे देऊन टाक. अरे हो खिद्धर जाळ कर 20 रुपये घे परत अजिबात येऊ नको इकडं. आणि काय माणूस असा पकडासारखा तुझं काय घेऊन बसला तू गावात दौरा हाणून आलो मी. दौरा हाणा आता आम्हाला कळते कुठं निघाला दौरा हाणायला ती. जाऊ जा सावकार सावकाश आहे आईला महिन्याला माझ्याकडनं ही 600 रुपये नेते 20 रुपये करून. काय रे पाकी किती बिल लाजी रे तू? पेताड्या खात्याकडून काम करून घेतोय आणि त्यांचा पैसा मरतोय काय? पैशाला काय ती घेऊन जात महिन्याच्या महिन्याला पैसे नेतय आणि काम नसलं तरी येतं या बळजबरी त्याची माझ्यावर. बळजबरी माझ्यावर? तुझ्या अशा 10-20 रुपयाची दारू पिऊन पिऊन त्या बिचाराला लिव्हर होईल खराब. त्याला तू आहे का जबाबदार? नाही देवा तर ते असं कुठं करतं या. नाही असंच कोटाना करतय ना. बर ज्या कामाला आल तुला ते काम तर विसरून राहिलंच. कर उरकून लवकर घरी आपल्याला बारामतीला जायचं या. बारामतीला काय काम आहे आता सकाळ सकाळ? विचारलंच का? तमाशा आहे तमाशा. तमाशा चल की लगेच असं येतो मग लगेच. खायला का पाक्या कधी सुधरायचा रे? तमाशा आहे म्हणलं एकाला बायचा नाद आणि ती येड्याला बाटलीचा नाद. सुधराला का? सुधरा. हा पंचायत समितीत काम आहे उरकून ये लवकर. बर बर जा. मी आपटे आयला तमाशा सांगतो आणि परत पंचायत समिती बोलतो. कितीला का मूड हाप झाला माझा. म्हणलं लई दिवसात न तमाशा बघायला भेटला असता. असू दे चला चला या. गावातलं कुठलं बी झाड मार्गी लावायचं असलं का नाही ही दिलवाल्याला सांगतात बरं का सगळी. कसंही जरा पोरं ठोरांना कळत नाही त्यातलं. बघा कसं पछाडलेलं झाड दिसतंय ना एकदम. हिरवा गार नुसतं. बोंदा तर बोलायचं कामच नाही. तुम्ही कसले बी फळ्या घ्यायच्या दणकट एकदम झाड. या बोला अमोल ये. काल व्यापारी आलता 30ला मागत होता 25ला द्यायचंय बघा बस. अहो हे झाड 16,000 रुपयाला मला त्याच्यावरती परवडतच नाही. काय बोलताय राव साळुंके राव? एवढं राव कष्टानं या पोरानं झाड राव एवढं वाढवलंय पण आता एखाद्याची असते अडचण. त्याला इकायचं नव्हतं झाड पण एक अडचणीमुळे इकाय लागली. काय समजून? आम्हाला बी खर्च आहे. कट करायला माणसाला त्याला हजेरी आली परत गाडी टाकून यायचं त्याचं भाडं आलं. परवडत नाही तेवढ्याला. तुम्ही म्हणताय कट करायला आली गाडी लागणार आहे. अहो पण ते झाड बघा केवढे. अहो काल त्या व्यापाराने 30,000ला झाड मागून गेलाय पण ही दिलवाले टेलरला शब्द दिल्यामुळं हे आता तुम्हाला द्यायची वेळ आली आहे. जाऊ दे आपलंच माणूस आहे नाही म्हणणार नाही. शेवट किती म्हणताय तुम्ही? मुद्द्यावर या. शेवट बघा दिलवाले 19,000 रुपयाला परवडतंय. दिलवाले बघा एवढं मोठं झाड 19,000 द्यायचं म्हणजे परवडत नाही मला. नाही जुळत आपल्याला. सर अमोल जरा इकडे एकच मिनिट. कुठे इकडे अरे ये 1 मिनिट जरा पाहुणे 2 मिनिटं जरा. पप्पा झाड परवडते का आपल्याला 19,000ला? हो बाळा उगच माझी ही केस गेली नाही ती हे धंदा करतोय काय. ते दुसरं माणूस कोण होतं? अति दालाल आहे त्याला 2-3 हजार रुपये द्यायचे. म्हणजे एवढं आहे का? दोन्हीकडे कमिशन खाते का? आता त्या दलालाचं कामच आहे कमिशन खायचं. परवडेल का आपल्याला एवढ्या? परवडते. आपल्याला का डोक्यावर पडलाय काय का खरं वाढलाय पार तू?
हा नीट बोला की दिलवाली खरवड लाईन ही झालाय इथं झाडाचा व्यवहार करायला आलो. नाही रे खरंच बुद्धी नाही तुम्हाला. अशी चालवणाऱ्या लक्ष्मी ना तुमच्याकडे ठेवता येत नाही म्हणून लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नाही. ऐक आज ना उद्या गाणा दुसरा एक दलाल घेऊन येईल. हा अहो दिलवाली हे पण 19,000 आपल्याला नाही परवडत राव. नाही पुरणार काय त्याला काय सोनं लागलंय व झाडाला त्या. हा कसा तर का व्यापारी पटवून आणलाय मी. लई त्याला उजत घालत बसू नको नाहीतर आलेली लक्ष्मी परत जाईल माघारे. हा बस बोंबलं तर मग. हा आता का मिळालेलं लक्ष्मी येते हे बघ. जाऊ जास्त वाढ झाला नको. हे माझं कमिशन घालून घेतले काढून घेतले बाकीचं काय असेल ना ते आल्यावर बाकीचे पैसे झाड तोडून घेताना दिलं ना बाकीचा इसार घेऊन टाकता त्याच्या वेळेस करायचं. हा चल हा बरं पाहुण्या चला आमच्या माणसाला पद्धतशीर समजून सांगितलेलं आहे त्याला. बरं कधी येत आहे झाड न्यायला? उद्याच माणसं लावतो आणि घेऊन जातो. आणि बरं का पैसे आता ॲडव्हान्स दिलाय पण बाकी सगळं रोखचोक पैसे. का दिलवाल्याकडे माणसं काय थातूर मातूर नसतात व्यवहाराला क्लिअरच एकदम. हा हा एकी का ना का रे कशाचा व्यवहार चाललाय? हे आपलं ते झाडाचा व्यवहार चाललाय. हा झाडाचा व्यवहार म्हणजे हा मला पैशाची गरज आहे आणि ती झाड दिलं या पाहुण्यांना. हा कुठलं झाड दिलंय? हे काय हे झाड? कोणाला विचारलं तू झाड देताना? कोणाला विचारलं म्हणजे बाप झाला का झाडाचा तू? अरे विचारलं कोणाला झाड देताना तर? अरे माझ्या हातीत झाड आहे ती. आंबल्या डोका आउट करू नको. तुला मी ह्याच्या आधी बी किती वेळा सांगितलंय आणि ह्याच्यानंतरही सांगतोय झाड बांधाच्या बरोबर मध्यभागी या. हद्दीत तुझ्या असो किंवा माझ्या असो त्या झाडाखाली आपला बालपण गेलं या. तुझं गेलंय माझं गेलंय आणि इथून आपल्या पोरांचे बालपण त्या झाडाखाली जाईल. हा बघा आंबल्या शेवट तुला सांगतो या झाड तोडायचं नाही म्हणजे नाही. लगा ही तुझ्या आररावची भाषा लागा कवर आम्ही सण करायची. हा काय आररावची भाषा आहे मग काय तर मग माझं एवढं रान पडून राहतंय ही करतोय. रान तुझं जसं पडून राहतं माझं बी राहतं या. अरे झाडाला का प्रेम करा रे. झाड ऑक्सिजन देते आपल्याला. हा तुम्हाला झाडाची किंमत कळते का नाही काय? हॅलो बाजी नाना. हॅलो बोलो 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 बाजी नाना इकडं रानात यावं. हा बोलो बघू बाजी नाना. अरे बाजी नाना सांगितलं सुद्धा कळेल. काय बरं का कसं आहे माहिती आहे का ह्या गावची परंपराच आहे हो आमच्या. कुठलाही सण उत्सव आला की ह्याच झाडाखाली सूरपारंब्या म्हणा पतंग उडवायचं म्हणा पार्ट्या म्हणा कुठल्या कुणाला वाढदिवस असतात तर केक सुद्धा इथं कापतात बरं का. तेच काय झालं माहिती आहे का गाना हे आला माझ्याकडे अमोल. गरज आहे म्हणला पैशाची म्हणून म्हणलं चला म्हणलं व्यापारी बी निघालं होतं म्हणलं चला म्हणलं जाता जाता बघून घ्या. पण माझ्या तर बुद्धीला पटतंय का आज तुमचं बालपण तिथं गेलं झाड ऐकलेलं नाही आपल्याही बुद्धीला पटत नाही ती. हा का हा नका मला वाटत तुम्ही उशाव घातलं त्याला झाडी खायला. नाही 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 मी कशाला समजून सांगतोय बाजूला कसं काय आहे ना. बरं मला एक सांगा तुम्ही कोणाच्या पुढचं पाहुणे? त्या पाहुण्याला काय म्हणतोय कोणाच्या पुढचं रे? लगा इथं माझ्या झाडाचा व्यवहार करायला आले तर पाहुण्याचं कोणाचं झाड? मग कुठलं तुझं झाड? तू लावलं होतं इथं? अरे मग कोणी लावलंय? तू लावलंय का? अरे हे झाड कधी पूर्वीपासून आलंय आलं लक्षात. तसं तर तुम्हाला सांगू का पाहुणे ही झाड आमच्याच हातीत होतं. ह्याच्या बापाला गाणसं होती बांध पोखरायचा बांध पोखरून ही झाड आतमध्ये घेतलं पण आम्ही बोलून नाही दाखवू देणार ठेव झाकली मुठ 1.25 लाखाची झालं गेलं आम्ही गंगेला मिळवलं. आलं थांबा काय असेल ती जरा शाळा सुटता बरं झालं आला तुम्ही. काय रामोल काय काय बारीक चिरीक काय गोष्टी असल्या की लगी मला फोन करता येईल का? ग्रामपंचायत बघू का तुमचंच मिटवत बसू? ह्याच्यामुळे का बाजी नाना तुम्ही म्हणताय बारीक चारीक गोष्टीला तुम्हाला यावं लागतंय. अहो तुम्ही सरपंच आहे का नाही गावचं? हो आहे का नाही? मग मला सांगा ही किरकोळ वाद ही तर मिटावलं पाहिजे का नाही? अहो ह्याच्यावर मोठी भांडणं होऊ शकतात ना. अरे ती चुकलंय ह्या गावचा मी सरपंच झालोय ना ही चुकलंय माझं. ही गाव आहे का गुंडांचा बाजार ऐकून आणतो? ह्याचं झालं आज की तुझं आहे उद्या त्या दिलवाल्याचं आहे आणि 3 जणांचं आहे म्हणजे तीच मिटवत मग. हो जातो की मला काय करायचं? नाना तुम्ही थांबा. गरीब माणूस मी मला गरज आहे त्यांची. हा आणि बाजी नाना तुम्ही थांबा. तुम्ही गावचं सरपंच आहे मला ही न्याय करून द्या गरीबाला. अरे झालं का अमोल ती तर सांगते नुसतं बोलावलंय पण काय झालंय विषय काय चाललाय का भांडताय तुम्ही? अहो मला पैशाची आहे गरज आणि ही झाड विकाय काढलंय मी आणि हे आपल्या रानात येत आहे बाजी नाना. अरे कशासाठी पण तोडतोय कशासाठी झाड? बाजी नाना तुम्हाला तर माहिती आहे मला रान किती कमी बघितलं तर अर्धा एकर रान. हा आणि त्यात ही झाड आहे. मला सांगा आता किती पिकवायचं आणि किती काय करायचं सांगा बरं मला. हा सगळं पडून राहतंय ह्या झाडामुळे रान पडून राहतंय वय. मग ह्याच्यासाठी म्हणतोय वय. मग काय दोघाच्या बांधाच्या मध्ये आहे का? आणि मध्ये का म्हणजे तुम्ही कुठं बाहेर गावचे का तुम्ही? तुम्हाला माहित नाही बा
आता तुमच्या रानात कशाला आलोय मी? बाजूना बघा की राव झाड सगळं आपल्या रानातच हे आपलं क्षेत्र आहे त्याचं क्षेत्र आहे. ते झाड दोन्हीच्या मध्येच हे समायकातलं झाड आहे ते. हा राईट, हे बरोबर बोललं पाहुणं. सामायिक म्हणल्यावर खरं नाही. बर समायकातलं आहे ना, ठीक आहे. मी काय म्हणतो, बर ह्याचं बी रान पडून राहतंय तर झाड तोडा आणि दोघं निम पैसे घ्या. बस काय म्हणला? पटतंय बरं का बाजूना. तोडा की मग. आता ह्या कसं होतंय, ह्याचं बी रान पडून राहतंय. तुला 4 रुपये मिळतील, त्याला 4 रुपये मिळतील, मिटवून टाका कुठं. पैशाच्या मागला मी नाही देणार. ठेवा. त्या झाडाने आजपर्यंत काय दिलंय ना मला माहिती. माझं बालपण गेले त्या झाडाखाली. आलं लक्षात. मी झाड तोडून देणार नाही म्हणजे नाहीच. आलं लक्षात. अरे बाजूना ना सरपंच असाल गावाला, मला ना कापायचं नाही आडवा धरून. बाजूना बघा ही अशी याची भाषा असती. बाजूना तुम्ही सांगा आता काय करू मी. बघितलं काही चेअरमन कसं मग मग चासू घालतोय असंच बोलतोय बाजूना बघा. पण इतका रगिल इतका बोलतोय तू. अरे गाना लका मोठ्या माणसाचा आदर राखला का? त्याला हवे मोठ्या माणसाचा आदर. अहो आदर कराव की. जर चांगली दिसत त्याचा आदर कराव. ही आमचा बाप असल्यावर आम्हाला म्हणाला ए झाड तोड दी म्हणजे तोडू दे म्हणजे त्याचं रान पडून राहतंय म्हणून म्हणतोय. बाजून रान बी माझे पडून राहते. पहिल्यांदा आल्यालाच म्हणलं का झाड नका तोडू. हा मग पण आता त्याचं रान पडून राहतंय. रानबीन काय नाही पण राहत तो लालची पैशाला. रानबीन काय पण राहत नाही. बाजूना अर्धा एकरातलं मला सांगा ही झाडामुळे पडून राहतंय का नाही तुम्ही सांगा. मला एकच कळतं. मी एकच शेवट सांगतोय. मी झाडाला कोण हात लावून देणार नाही. मी झाड तोडणार बी नाही. आता मी बी तोडणार नाही, तुलाही तोडून देणार नाही. बघा ही कसा रुबाब ह्याच्यामुळेच बघा लय माझं नुकसान व्हायला लागलं. तू अमोलला वाकडं चालतोय म्हणजे. वाकडं म्हणजे बरोबरच आहे. बरोबर वाकड्याचा काय संबंध आहे? त्याच्या हद्दीत आहे म्हणल्यावर अर्ध त्याने तोडलं तर काय फरक? मी म्हणतोय असं झाड त्याच्या हातीत असू द्या. मी काय म्हणतोय विषय माझा समजून घ्या. अहो झाड तुम्ही एक विचार करा चेअरमन. अरे एवढीच झाड आपण लावतो. अरे एवढं मोठं तर वृक्ष झालाय का? थोडा तरी विचार करायला का? अरे झाड तोडणं 2 पैसे घेणं लय सोपं आहे का? नाही का माझं रान पडून राहतो तुझा. अरे कशाला मारताय? अरे नका मारू. अरे कशाला मारताय? कशाला मारताय? गावात येऊन गरीब गाठून हाणतोय गरीब मोगलाई लागून गेली. आता कुठं जायचं? गरीबाला कशाला पाहिजे? कसं वाटतंय? कसं वाटतंय? का रे? हा चांगलं आता कसा निश्चित पडला का? का मोठ्या माणसाला किंमत द्यायला झालाय. शान माणूस सांगत होत घ्या निम लय मस्ती. हा वाडा तिकडं घ्या. तुझ्या बाजून आहे ही पट्ट्या घाबरून नको तुला. काय झालं मेलं बिलं काय? जनावरांच्या जातीवर एवढं मारत असतात तरी तुम्हाला म्हणत होतो थांबा मारू नका म्हणून. तुम्ही ज्या सांगतायच काय करायचं आता? होय कशी जिरावली ह्याची ह्या बाजीनानाच्या नादी लावतोय. उगच नाही सरपंच बाजीनाना मग तू काना काना नादी लागली. कळलं त्याला कसं असतं नादी लागल्यावर. मारू द्या ऐका चेअरमन. पडू द्या बी बिनसुदी झालंय. कुणी येईल नाही तर काय बी होऊ द्या. होईल ती होईल बघू. बघा हे दुसऱ्याच्या अंगावर जातोय उराव बसतोय वैर. जाऊ दे. लय मारले मला. सोडणार नाही कोणाला. होय अरे आद्या बोल की. अरे तुम्हाला एक गोष्ट माहिती का? काय माहिती का तुला? काय अरे काय म्हणून काय विचारता? अरे सांगितलं तरी मग सांगतो. मग काय तसं कसं कळेल? अरे आपला गाणं आहे ना गाणं. हा आपला गाणं. हा बोल की पुढे. हा अरे त्याचा एक मॅटर झालाय. काय? ती हाणलेलं होय त्याला. हा सगळ्या गावात झाली. मग काय माहिती होय तुम्हाला? आखे गावात तुला काय शिडी खबर सांगितली आम्हाला. लय हाणलं रे पण. लय म्हणतो लय हाणला. लय हाणला पण हाना नव्हतं पाहिजे का? तुम्हाला तर माहिती ना. अरे गाणं सगळ्यांना मदत करतो पण गावातल्या माणसाने हाणलाच कसं काय?
काहीतरी मॅटर झाला असणार आहे. सरपंचाने सुद्धा हाणलाय लय. काय म्हणतो? मग काय चेअरमन बी होतो त्यात. चेअरमन बी होत त्यात. चेअरमन बी होतो होय. मग सगळे म्हणजे अख्खं गाव चालतात रे. 5-6 जणांनी मिळून हाणला एकट्याला. एकट्यालाच. अरे हे झालं हाणायचं, पण माझ्या कानावर खबर आली उडत उडत. काय? अरे गणा संतापलाय. अरे गणा बागी झालाय बागी. आता ती म्हणतोय की मी बदला घेतल्याशिवाय राहतच नाही. लागा 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 मग अवघड झाला लागा. मग काय आता काय खरं नाही ह्यांचं. मग देवजानं काय होतंय ह्यांचं? दिलवाल्याने तर लय हाणलाय त्याला. मला तर वाटतंय गणा एकाला सुट्टी देत नसतो, बदला घेतच असतो. आता शब्दाचा पक्का आहे ना. हा बरोबर आहे तुझं. बरोबर. काय करणार आहे मी आपलं गपचप घरात जाऊन लपून चपून झोपून राहणार आहे. तुमचं तुम्ही बघा काय करायचं. नाही आम्ही जाणार आमच्या घरी. मग काय आम्ही काय गावात फिरत बसू. बघा इकडं तिकडं असं ना आजूबाजूला आपल्याच. नाही बाबा नाही. चलाय चल कस काय ऊस घालावं लागणार नाही सगळा. आता काय खोडवा राखणार काय? मग काय बर अमोल हा कस काय झाडाचा विषय कस काय केला मग आपण? नाही बाजी ना एकच नंबर काम झालं बरं का. आणि ऐका की अहो झाडाचं पैसे बिल आलं 19,000 रुपये आलं ना. पण आयडिया कोणाची होती ही? कसं आहे दिलवाल्याचं, अडचणीत कोण माणूस गावातला दिसला की त्याला मदतीला उभा राहायचं. खरंय खरंय. भाऊला त्याला ती भाग वेगळा गाणाला. एक शंका या त्याच्यात कोणी कमिशन बिमिशन खाल्लं नाही ना झाडात? नाही नाही लगा ती झाडवाला आला की पैसे द्यायला. या पर्याला झाडवाला माणसं आपल्याकडे पारखून असते. अमोल शेठ पैसे आलं कडे येत्याला बघू आता काय काय साडून के झाड तोडून गेलाय. सर गाव हुडकलं तुम्ही इथं बसलाय. बसा 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 जरा या. अहो इथं आमचा ऊस गेला. इकडे बस किंवा मन इकडे कुठं 4 माणसं बसल्यात, माणसात बसायचं असतंय का इकडे चला. सरपंचाचा ऊस गेला ही. टेलर झाड तोडलं काय हे तुमचं पैसे राहिलेलं. ओके हे घ्या रबर. रबर राहू द्या तुम्हाला लागेल. असं तर जाऊ द्या घ्या. हे बघा अमोल बाबा व्यवहारानं काय असेल ती हा मोपून घ्या. चालतंय परत झाड काय असते तर सांगतो तुम्हाला. सांगा. ओके ओके. माणूस कुठे गेले त्याला मारलेलं? मी आलं ते गेले त्याची लागली वाट. अरे बाळा माझ्या गावात आहे ना असलं चालत नाही. मग आगावपणा चालत नाही. असा चिंपावला का नाही त्याला? आलाय जा परदेश. बरं का बाजी नाना, माझं एकच तत्व आहे. माझी विचारश्रेणी कशी आहे, गावात एकोबा राहायला पाहिजे. ही भांडणं तंट नाही अजिबात. असं भांडणं बघितली ना की असं अर्थकर भरून येतं माझं, माहीत आहे का. आता ह्या आपल्या अमोलला 4 पैशाची गरज होती, त्याच्यासाठी एवढा कुटाणा केला. धर बाबा. पण बाजी नाना गाणाला एवढं मारायला नव्हतं पाहिजे बरं का. कोणाच ऐकना माझं. का तुम्हीच केली ना गणाला मारायला नव्हतं पाहिजे. चेअरमन आपल्या अख्ख्या गावात म्हणलं ना तर दिलवाले सारखा नीच माणूस नाही कोण. ही मात्र तुम्ही 100% खरोखर बोलला. अहो ना आता काय म्हणलं दिलवाले, माझी अशी तळतळ होती. तळतळ होती का मळमळ होती कुणाला बर मुद्द्याचं बोला. पार्टी घ्यायची का नाही? ह्या झाडात सुद्धा त्यांनी कमिशन खाल्लं असेल. मी हाय का. बरं जाऊ द्या. आता अमोलला पैसे मिळल्यात, खुशी के मोके पर कुछ तो पार्टीचं या संध्याकाळी जाता जाऊ संध्याकाळी. चला मग मस्तपैकी डावी. चला चला मग. बर आता मी थांबतो इथंच, मला जरा काम आहे, तुम्ही जावा. बरं बरं चला. चला येऊ का. काम असेल तुम्हाला पार्टीला या बरं का. येतो संध्याकाळी तुमच्याकडे. परमेश्वरा किती अन्याय सहन करायचा मी. किती अन्याय सहन करायचा गावाने. आणि ज्या वेळेस ह्या गावाव हे देशाव अन्याय होईल. काय लागा काठ्या कुपट्यात कुठे गेलाय कोण तो गण्या. सावकाशी ये दरी तू बी. अरे मला टोचायला लागला काटा. सावकाशी ये. अयो होय र किसनराव कुठे गेला असं एवढे दिवस 2 दिवस झालं गणा गायब. या इकडं हाय म्हणतात आता बघू. नाही त्याला नेऊ ना आपण. खायला काय काय घेतलं? जेवणाचा डबा आणलाय, पाणी आणलंय. मी आणलंय पाणी, तो ती केटली कशाला आणली? अरे 2 दिवस झालं पाणी पेल ना पकायचे, त्याला पाणी आणलंय एकदा पिलं गाठा गाठा. तो पाणीच आणलंय ना त्यात. हाय मिक्स काय? हा मिक्सच आहे. काय मिक्स आहे? अरे एक इरीचं पाणी एक बोरचं पाणी हे मिक्स आहे. असं म्हण की पाणी मिक्स आहे म्हण की. अरे काय तू बी का नाही.
गणपाला हाणला कुत्रीच्या आयवणीला का मला का लय हाणला रे गावातल्यांनी. मी पाहिजे होतो रे तिथं. मी आता हे केलं असतं, आडविलं असतं. नाही काय अडचण आता बघू घे गप्पा काय म्हणतो ते बघू. अरे पण त्यांनी लय मनाव घेतले म्हणतात. बागी झालाय तो. काय झालाय? बागी झालाय बागी. बाग वाघ म्हणला असतं तरी जमलं असतं. अरे बागी म्हणजे काय माहितीये का, अन्यायाविरुद्ध लढा उठवणारा. आणि आता ती एकदमच वैतागून चौतळून पिसळून दिलाय. बंदूक बी आणली म्हणते त्यांनी. मला अरे चल की काय तुला गोळ्या घालायला लागले काय तेव्हा ती. त्याला कळतंय कुणाला हाणायचं कुणाला नाही ती. तिथं जर मी असतो का नाही त्याच्या आईचा दात पडत पडला असतो एखाद्याचं. अरे माझं कुठं दात पडता पडता वाचलं की मला एकीस ना. असू दे आता हे बघ बघा काय बी असू दे माझ्या कानाला ज्याने मारलंय का नाही त्याच्या बघू काय करायचं बघू काय. चल चल. ज्या वेळेस ह्या देशाव ह्या गावा अन्याय होईल त्या वेळेस एकच बागी तयार होईल माझ्यासारखा. मला मारता काय? एकाला सुट्टी देणार नाही, एकाला सुट्टी देणार नाही. मरस्तवर मारणार आहे, मरस्तवर. माझं झाड तोडलं तुम्ही, माझं झाड तोडलं. अरे ज्या झाडावर मी लहानाचा मोठा झालो, ज्या झाडावर खेळलो फिरलो आनंद घेतला, त्या झाडाच्या तुम्ही बोटी बोटी केली नाही. तुमच्या हातापायाच्या बोटी बोटी केली ना, नाही तुमच्या हातापायाचं तुकडं तुकडं केलं ना, तर माझं पण नाव गाणा बदलून ठेवील. आजपासनं गाणा नाही, फक्त बागी. अरे कुठं कुठं हुडकायचं ह्याला का? कुठं आवाज येतोय? कुठं म्हणजे काय लय अवघड आहे बाबा. शिट्टी आवाज येतोय. हो खितो गप म्हणलं की तुझं झाड कर की. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. अरे सावकाश की सावकाश की. अरे सावकाश सावकाश की. त्याच्या अंगावर जातो म्हणतो सावकाश गणा. अरे 2-3 दिवस झाला आम्हाला सोडून कुठे गेला इकडं? आमची तुला थोडी बी काळजी वाटली नाही वैर? पाणी गाणं नको म्हणू आता मला. बागी म्हण बागी. काय वाघ झाला का तू? पाणी पी पाणी पी. या गंगेची शपथ घेऊन सांग तू पक्या, एकाला जीवन ठेवणार नाही, एकाला सुद्धा. पाणी पी आधी तू. पाणी पिन मग आपण बोलू निवांत. शांत हो गणा, शांत हो. अरे कसा शांत हो, कसा शांत हो? अरे गणा पक्या 2 दिवसापासून मला मारलं, मला मारण्याचं मला काय वाटलं नाही किसन्या, पण माझं झाड तोडलं त्यांनी. झाड तोडलं? हो. अरे तुला माहित नाही का किसन, लहानपणापासून गणाचं झाडावर लय प्रेम या, त्याच्यामुळे त्याला राग आलाय र. असू दे पण लका गणा 2 दिवस नव्हता आम्हाला. जावा तुम्ही आता, ही माझी एकट्याची लढाई, जावा तुम्ही इथनं. एकट्याची लढाई? आणि पक्या कुठं मेलाय वैतावा? अरे जिथं गणा ना तिथं पक्या माहित आहे का? माझं काय ना, माझं तर असंच आहे. भगवान का देवा सब कुछ है, दौलत है, शोहरत है, एक औरत भी है, लेकिन किधर है माहित नाही. त्याच्यामुळं गणा तुझ्या सोबत आहे आता. ए किसन्या, दौलत आहे, शौरत आहे, औरत आहे, इज्जत आहे, हे सगळं सोडून पुढचं काय असेल तर बोल. ह्यातलं तुझ्याकडे काहीच नाहीये. मी तुझ्यासाठी आहे ना. मग बस तू हा एवढंच म्हण फक्त. परत जर औरत शौरतचं नाव जर घेतलं ना तर जाईन इतक्या गोळ्यात घालीन. गणा लोड केलेली बंदूक आहे खाली धरकी. त्याला समजून सांग, माझं डोकं तापलंय. नाही नाही तू शांत. पण मी काय म्हणतोय गणा, जाऊ दे, कशाला आपल्याच माणसांचा राग धरतो का तू? आपली माणसं तू शांतीने घे. अरे लाटांनी मारलं, बुक्यांनी मारलं, आपल्या माणसांनी काय काय नाही केलं मला सांगा. मला एक सांग, त्यांच्या आईला तुला कुठं हाणले मला सांग. त्याला गोळ्याच घालतो आता मी. फाडून टाक. अरे मला तो स्वर्गातनं जाऊन आल्यासारखं वाटलं की किसन्या कुत्र्या. ह्याला काय कशाला घेऊन आलाय तू? हे तुझ्या पैसे राहू दे, दुसरं काय काय काम तुमचं? गणा असं नको करू लाका. अरे आई घरी वाट बघते तुझी लाका किती. आई सुद्धा जेवली नाही 2 दिवस झाला. आईनी
काय अनपाणी त्याग केलंय सगळं तुला काय डबा म्हणतो? दिलाय खात गाणा 2 घास खा काय बस. म्हणतो आई जेवली नाही नाही जेवलीला का नाही जेवली, तू बस. काय कर अरे इथं कुठं बसायचंय अरे आण पाणी खाल्लं नाही बस. सावलीला जाऊ मी त्याला जेवाय घालतो म्हणजे आई बी काय होईल जरा थोडस तिला बरं वाटेल तिला मी समजून सांगतो तू जेवल्यावर तिला चल, समजून सांग समजून सांग माझी आई जेवली नाही माझ्यासाठी मी आहे आई माझी मायेचा सागर तिने दिला गणाला दार आई तुझ्यासाठी उचलली बंदूक आता मी हाती टाकून गोळ्या सगळ्यांना टाकीन खलास करूनी आई माझी मायेचा सागर पाहूया जय बजरंग किसन्या वाटलं नव्हतं जीवनात असा बी काय काळ येईल म्हणून खरं पण मला एक सांग की तुला नाद लागला कास का रे बंदूक हे असं परिस्थितीने नाद लावला परिस्थितीने माणसावर परिस्थिती आली ना किसनराव माणसाला नाद ऑटोमॅटिक लागतो ना अरे ही तुझ्या त्या अड्ड्यावर ही कुराडन ही दावं भेटलं अरे ही कशाला आणलंय तू हा फाशीला आणलंय त्यांना आणि जसं त्यांनी माझ्या झाडा तुकडं केलं ना तसं त्यांच्या हातपायाचा तुकडा करणार मग ती कुराड आणली मी या त्याला खंबीर तू नुसतं मला बोट दाखव कुणाच्या हातपाय तोडायचं ती इथे काय कोंबडा नाही तोडायचं नाही 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 तोडायचं नाही इकडे आण. पक्या, तू फक्त ती माणसं माझ्या जवळ आण हातपाय मीच तोडणार त्यांचं तू नको माझ्यापाशी तू शांत राहा. हा त्याला जेवाय घाल तुझा हात 2 घास जेवाय घाल त्याला जेवाय घाल जेव बा गलास बिलास माझ्या सगळे हात धु इकडे हा अरे तो गालाच कशाला आणलाय बाटलीने मी पाणी आणलंय की बाटली गलास लाग तुला का तू ग बस भाकरी दिल्या तर आळणे बिचारीनं अयो गा ना नारळाच्या पाण्याने वास येतोय बघ रे अरे राव दे गेला का तुला काय पडतं भाकरी खा बाटली आहे ना खा भाकरी अयो पक्या खर आईने काय मला अर्धीच भाकरी दिली काय येताना तुम्ही दोघांचं नाही खाल्ली ना अरे 3 भाकरी दिली ती आईनी 2.5 भाकरी कुठे आहे ते मला भूक लागली मी खाल्ले 2 दिवस जेवलो नव्हतो मी बी अरे तुला भूक लागली तर वर तोंड करून भुकायचं ना माझी भाकरी कुठे खाल्ली अरे एवढीच जर तुला भूक लागली तर 5 वाटाची माती खायची ना गण ह्याचं मुंडकं सोडू का इथं सोडव पहिले ह्याचं मुंडकं सोडव अरे, राहू दे की, असं हे बी- पक्या आता भाकरी गेली पोटात आता मुंडकं सोडून काय फायदा आहे काय फायदा आहे खातो आपला अर्धी असं दे तुला असा 2 दिवस उपाशी होता अर्धे खा आपलं हाय मी हाय. अरे पण भाकरी शिवाय सैनिक चलतं का हा त्याला अयो डोळ्यात गेलं रे माझ्या फुकू का फुकू अरे तू थुकचिन फुकतोय कुठला असं दे. जेव काय कमी पडलं तर सांग घेऊन ये काय कमी पडलं तर सांग पाणी दे त्याला अनोख्या बाटलीतलं पाणी पी तू 2 दिवस काय खाल्ला ना हे पेहानी आहे बघ तुम्ही आमल्या म्हणून बाजूला सुट्टी देतला गोळ्याच घालतो बंदूक माझ्याकडे ठेव नाही नाही गोळ्या तुम्ही नाही घालायच्या मग गोळ्या फक्त मी एकटा घालणार हम्म, तुम्ही फक्त त्यांना धरून आणायचं हम्म, हम्म. आणणार गणा तू सांग कुणाला धरून आणायचं खाऊ. सगळी गद्दार आणायची सगळी गद्दार जा. दिलवाले टेलर चेअरमन दिलवाले टेलर नाही दिलवाले टोलर दिलवाले टोलर चेअरमन बाजेना आमल्या टाकल्या हे माझ्याकडे हल्ला बांधून आणतो ह्यानी त्या आमलेला तर म्हणाव तुझी हजामत आहे ना त्या कुराडीच्या पात्याने करणार आहे म्हणा अरे गणा ह्याला तर धार बी नाही आणि आमल्याला केस बी नाहीत धार नाही त्याला गुप्तधार आहे गुप्तधार दिसत नाही पण अशी चालते ना बिलेटच्या पानासारखी सडप सुडप हा बस असू दे. लय आता बोलला आपल्याला या घरात अर्थ नाही त्याला पटापटा जेवून घे वेळ घालवू नको आणि जर तुला वेळ कमी पडत असेल ते बघ तुला घास चारू का 2-2 चल ऐक की तू तुझ्या हाताने खा मी माझ्या हाताने खातो हा उडवलं लवकर उशीर होतोय. अरे बास्की किसन्या कवर खातो मग अशी बी 2.5 भाकरी खाल्ल्या त्याच्या त्याला अर्धी तरी खाऊ दे अरे माझ्या अंगात रक्त नुसतं सळसळ करते त्याला हाणायचं जाऊन तू रक्त सळसळ करतय का तुझ्या अंगात ती दारूचं काय असतं ती म्हणते ती अल्कोहोल सळसळ करतय हा असू दे उरक पटापटा उरक अरे तुला अक्कल आहे का काय हा मग अशी 2.5 भाकर खाल्ली आता ही सगळीच खातोय तूच खा चालतंय नाही अडचण
अरे गणा, हे गणा, अरे 2 गॅस खाऊन घे केला का? 2 दिवस झाले उपाशी या. ऊस खाल्लाय ऊस खाल्ला. अरे बकासुरा, तुला अक्कल आहे का? 2-2, 3-3 भाकरी खाल्ल्या, सगळं तूच खाऊन घेतलं की रे. खाऊ दे गेला का? आता ते बघ की कशी हाणतो चौघ बी आला ह्या भाकरीला सगळा त्यांच्या तडका काढतो ना बघ. चौघ हाणतो तू, चौघ. असं कोणाला तुला एक माणूस 4 बाऱ्या दिसन चौघ हाणतो. नको ही कोण गुप्त धार आहे तिला. मला घेऊ दे कोण. माझा हात बी गुप्तदार आहे. चल हे सगळं घे. कशाला हे राहू दे आता इथं. भाकरी घेतो सांगत चल. आता फाडून टाकतो एक ते गालास घे तुझा, सोयी होईल तुझी. हे आईला ही भूत कुठनं मागे लागलंय. गोळी घालेन चेअरमन, गोळी घालेन. जागा थांब कुत्र्या, चल लवकर किसल्या ह्याला. चेअरमन, अरे तू घात नाही का? चेअरमन अरे तुम्ही मला का मारताय? का मारतो? तू थांब किसना, तू थांब. का मारताय? ए चेअरमन, का मारताय काय? हा कळल तुला, कळल. दावा घ्या तू सर. अरे मुंडक चेअरमन म्हणायचं लायकी ठेवत नाही खुर्ची बस. नाही थांब चेअरमन, कळल का केलंय ती कळल. हा याला बांधून घेऊन जाऊ. चल वाट बंद घे किसना. वाट कर बाजा नाना, लई अन्याय केला तो गावावर. अरे बघ काय झालं. पण काय झालं कळण लवकर. पोलगा को गोळी घाले. झालं काय दाखवतो. जायचंय काय? लई घाई झाली काय जायची? ही कुठली पद्धत आहे तुमची? सरपंचाला तुम्ही लगा. सरपंच चिलगरचा नरड कापेला तर नरड किसन्या सोडून ठेवतो काय ह्या बाजानाचं नरड? नको आता थांब एकतर कापू दे. नको, आपल्याला पुढे जाऊन सगळं व्यवस्थित कार्यभार करायचं. हे चल सरपंच. आणि हालचाल केली तर गोळी आरपार होईल. पक्का किसना मिला का? सरपंच गावचा हात मिला का मला? ओयो किसना तू आता हातबट्टी नाही प्यायची. मग आता तुला इंग्लिश देणार मी. रोज देणार. आणि बट्टा चालू करतो ग्रामपंचायती कुंड. किती रुपयाचा? 2000. तुझ्या पैसे ठेव. लय जर पुढचं मी काय लापट नाही. मी पैसे पुढे लातर होणार माणूस नाही. कर बाजी ना आता सरपंच कळालो गावावर अन्याय केला. पण मी काय केलं? घालू का नाकात गोळी? घालू का हात खाली? बघा तुला एक गाई घेऊन देतो. तो अनातले सबत जर का लालाय जीप कापे ह्याने काय बघ. सरपंच कोणाचा चाल आता कसा माझ्या पायाशी लोटांगण घेतोय. पाय तुझा जरा पाय तोड रे तो पालीकडचा. मग चल मला पायापर्यंत हातच दिलाय. पायातलं अवसान गळालं बाजाच्या. चाल दिलवाले किती दिवस इथं आपण असं थांबायचं? मला लय बेवाटा लागलं या. केव्हा घरी जायचं आपण? अरे आपल्या घरी जाऊन मारायचं का? हा अरे त्या जर गणाच्या जर तावडीत गावलो ना ती काही सुट्टी देणार नाही. आणि चेअरमन बाजीनानाचा आहे का पत्त्या? हा आहे का तपास? ती सरपंच बाजीनाना असताना तुझं ती तपास नाही. मला लय भीती वाटते. अरे पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिली. त्या पोलिसांना सुद्धा सापडणार ती.
माझा डाऊट आहे 100% ही गाण्यात सगळं काय करतोय ती. देवा परमेश्वरा लय पाप झालंय माझ्याकडे, असं व्हायला नको पाहिजे होतं. दिलवाले आपण नाही का नाही, आपण भिवायला जाऊन पाया पडू. माझं लय चुकलंय. माझा जीवा भावाचा दोस्त गाणा लय त्याचा जीव होता त्या झाडाव, झाड तोडलं, लय चुकी केली म्या. अरे गपला का आता बायावानी मुळ रडू नको अजिबात. हे बघ मी काय म्हणतोय, आज ना उद्या गाण्याचा एन्काउंटर होईलच. पोलीस त्याच्या मागाव आहे तेव्हाच आपण गावात जाऊ. कशाचं एन्काउंटर काय, मला लय घरच्यांची आठवण येते. आणि का व्हायचा एन्काउंटर त्याचा? अरे होईल, पोलीस त्याच्याच मार्गावर आहे. तू तसलं डोळं बंद कर. म्हणतोय ना भिवायला जायचं, जाऊ तिथं माफी मागू. देवी आमचं चुकलं, आम्हाला माफ कर, आम्ही परत अशी चुकी करणार नाही, झाडं तोडणार नाही. आणि तुम्हाला एवढी मस्ती कशाला त्याला मारायची? हा, मी फक्त व्यवहार जुळवून दिलता का मारायला लावलं होतं एवढं? बोकाटे बसला होता की त्याच्या, आणि लाता घालत नव्हता वय ना मला म्हणता वय. अहो कळच नारद मुनी तर तुम्ही आहे खरं. पण चुकलं माझं बी. चल जाऊ भिवायला, पाया पडू. पायाचा बी आवाज येऊ देऊ नको, त्या गाण्याला ऐकाय जाईल. दबान टाक. अरे कुत्र्या हो, आता तुम्हाला पश्चाताप होतोय काय तुमच्या कियाचा? नाही तुम्हाला भुयायच्या पुढे तुमचा उदो उदो केला ना, नावचा मी बी पक्क्या नाव लावणार नाही. किसन्या, ज्यावेळेस ह्या लोकांना मी माझ्या हाताने मारतोय ना, त्या साक्षर तुला सांगतो माझ्या जीवाचा कालवा होतोय. काळजात नुसती आग लागते, आग. अरे ही माणसं म्हणजे माझ्या जीवाभावाची माणसं आहेत. अरे पण तुला मारताना त्यांनी विचार केला का जीवा भावाचा? त्यांना का नाही कुत्रीच्या हाणतो ना बघा आता मी. नाही किसन्या, नाही नाही नाही, हा फक्त माझ्या एकट्या गाण्याचा बदलाय. ह्यात तुम्ही तुमचा हात मलिन करून घेऊ नका. ह्यांना शासन द्यायचा फक्त एकाच अधिकार आहे, तो म्हणजे गाण्याचा. आणि म्हणून तर गाणा बागी झालाय, बागी. मी काय म्हणतोय गाणा, तो बागी झाला कसं काय? एवढा कसं काय तुझ्या काय घुसलं तुझ्या अंगात? अरे बागी का झाला म्हणजे, कसा झाला म्हणजे, माझ्या अन्याय झाला म्हणून मी बागी झालो. अन्याय झाल्यावर बागी होतात का? हा, मग माझ्यावर किती अन्याय होत असेल विचार करला तू गाण्याला का? अरे तुझा अन्याय बिनबुडाचा आहे बाबा. तुझ्या अन्यायाला कुठे टाळ मिळाय का? तुझ्या अन्याय म्हणजे काय होतं, तू बायकोला मारतून बायको तुझे घर सोडून जाते. ह्याला अन्याय नाहीत म्हणत, उलट तू बायको अन्याय कर. तुझी बायको बागी व्हायला पाहिजे. आणि माझ्यासारखी अशी बंदूक उचलून ना तुझ्या अशा गोळ्या ठसल्या पाहिजेत, त्याशिवाय तू जागे यायचा नाही. असू दे, नवरा बायको तुला काय कळणार रे? मला काय कळणार नाही, कारण माझं लग्न झालं नाही आणि मला ह्या फांद्यात पडायचं बी नाही. मी काय म्हणतोय, ते चेअरमनला भाजनाला खायला घातलंय का? खायला? हो. अरे त्याला कुत्रीच्या आईवर हाणलाय, त्याला जेवाय असतं वय गाणा. अरे ती दिलवाले टेलर आणि आमल्या तिथं त्या एका ठिकाणी झाडाखाली बसून पश्चाताप करत होती. आणि ती येणारी भिवायाच्या मंदिरापाशी आपली पश्चातापाची शिक्षा मागायला ती देवीला. पश्चाताप करा भिवायच्या मंदिरात? अरे त्यांना म्हणा, मला जेवढा ताप दिला ना, आता पश्चाताप नाही, आता डायरेक्ट तुम्हाला समशान गाठ. मी कापणार आहे जाऊन. सर हे भिवाई माते, आमच्याकडून फार मोठा अपराध झालाय. आमच्याकडून जो गाण्याला त्रास झालाय त्यासाठी आम्हाला माफ कर. हे भिवाई माते, परत आम्ही अशी चुकी करणार नाही. आणि ती चुकी मी तुला होऊ देणार बी नाही. आता नाही तुझ्या रक्ताचा अभिषेक व्हायला घातला ना. थांब आमल्या, आता कुठे पळतोयस? थांब दिलवाल्या, थांब. अरे तुला असं नाही सोडायचं. आमल्या थांब, थांब आमल्या, थांब. आता काय पळतोय भिजतोय काय? अरे दिलवाले, आमल्या ऐसन फळ. उठ उठ साल्या, उठ उठ.
कर दिलवाले टेलर आ? लय गावात तू चाड्या लावतो ह्याची पुडी त्याला त्याची पुडी ह्याला करतो काय परत नाही परत नाही करत किसना मुंडके कापतो सर मुंडके नाही कापायचे आवाज बांध ह्याला धर चुकलं माझं का मला माफ कर तुला माफ करू तुला माफ करणार नाही आणि तुला रिसर्साची मोत बी देणार नाही तुला तडपून ताणून मारा उठ केस सुद्धा थांब किसना ह्याची आता भिवाईच्या या पवित्र पाण्यामध्ये बुडकी लावून ह्याची चांगली पुडी बांधू आपण चल गावातल्या पुढे गणाचाही बदलाय गणा घेणार काय बदलाय गणामुळे ह्याला सोडतो नाही तर आज ह्याचा उदो केला असतं चल उठ त्याला घे उठ टेलर गावाचे माप घेतो आज तुझा माप घेतो चल चालायचं नाही उडू का तुझी खोपडी नको म्हणतोय नको चेअरमन उडू का क्या दिलवाले टोलर अरे गणा मी फक्त झाड तोडायचा व्यापारी आणला होता रे मारा म्हणलो क्या गणा खरी कळ अख्खी ह्यानीच लावली मी काय म्हणतोय गणा ह्या दिलवाल्या टेलरला डायरेक्ट थांब पक्या नाही आताच नाही पक्या गणा माफ कर गणा नाही नको कर गणा नाही परत अरे किसण्याची नको नियम नाही त्याचा उळी सटकीवची तू कुठं तरी मला मारत होता काय आता ह्या आमल्याचा नंबर अरे ह्या टकल्याने लई सतावले आपल्याला त्याला नको मारू शाकाल तू पार गावचं बसावलंच बकाल आता बघ तुझी काय अवस्था करतो ती चेअरमनला बी बघ एकदा जरा चेअरमन थांब शाना सुरता होता की र चेअरमन शाना सुरता माणूस होता की र तू पण मी मिटवाय आलतो मी कुठं पेटवायला भांडणार नव्हतो मी सोडवाय आलतो मिटवाय आलतो सोडवाय आलता बाह्या मागे सारून राहिला का बाहेर सारल्या का मी लका नाही अरे असं पट्ट्यानी आणि ह्यांना दांडक्याने हाणून काय व्हायचे नाही ही अशी गेंड्याच्या कातडीची इथं
ही घे बंदूक, घाल ह्यांना गोळ्या आणि हो अख्ख्या महाराष्ट्राचा धन्यवाद. गणा बागी मीच होतो, मीच घालतो गोळी. नको गाणं नको नको आदेश दे फक्त गाणं बाबा, आदेश. हे किसन्या लांब हो. अरे ह्यांना संपवायचं असतं तर मी कधीच संपवलं असतं, पण आपण माणसं आहेत, हैवान नाही आपण. अरे ह्यांना मारून का आपण जेलमध्ये जायचं का? अरे ही माणसं आहेत, स्वार्थी जरी असली तर मनानं चांगली आहेत. गणा तुला घालायची नसन गोळी तर ते बंदूक मी घालतो. नाही पक्या नाही, त्यांना त्यांच्या चुका कळल्यात. पण ही अशीच जात आहे, परत चुका करते. सोड त्यांना. हो आमल्या, परत जर तू आता चुका केल्या ना पक्या सोडणार नाही, मुंडका सोडणार. सोड लवकर. अरे पण तुम्ही लय सरपंच गाप. गाना आमचं चुकलं बाबा, गाना परत आम्ही झाडं तोडायचो नाही. गाना आमचं चुकलं गाना, आम्ही परत झाडं तोडणार नाही आणि तुझ्यासारख्या माणसाच्या गरीबाच्या बी वाट जाणार नाही. अरे तुम्ही मला मारलं ना, मला त्याचं काहीच नाही वाटलं. अरे मी तुमचाच मित्र आहे, कधी मी तुम्हाला मारला असेल, तुम्ही मला मारला असेल, होत राहतं. पण का तुम्ही एवढं मोठं झाड तोडलं. तुम्ही सांगा, दिलवाल्यानं तुला सांगितलं झाड तोड, तू दिलवाल्याचं ऐकलं झाड तोडलं. अरे झाड आपलं ऑक्सिजन देतं. अरे झाडच नसली तर आपण कशाच जीवा जगणार आहे? ती माहितीये का तुला? माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा. ह्या मूलभूत गरजा नाहीत. अरे ह्याच्याशिवाय माणूस जगू शकतो, पण ऑक्सिजन जर नाही मिळालं तर माणूस जगू शकतो का? एक वेळ अन्न नाही मिळलं तर माणूस 2 दिवस राहू शकतो, निवारा नाही मिळला तरी माणूस राहू शकतो, वस्त्र नाही मिळाली तर पाला निसून फिरू शकतो, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर तुम्ही जगू शकता का? आणि सगळं मिळवायचं असेल तर आपल्याला झाडं टिकावली पाहिजे, जेव्हा प्रेम केलं पाहिजे. हाच माझं फक्त तुम्हाला लोकांना सांगणं आहे. मला तुम्हाला मारायचं नव्हतं. अरे तुम्ही माझ्या जीवाभावाची माणसं आहेत, आणि जरी मी तुमच्या चुकून हात जरी उगारला असेल तर मला चेअरमन माफ करा. मी तुमच्या सर्वांची जाहीर माफी मागतो. शिक्षा द्यायची एक, तुम्हाला चौघांना एक शिक्षा आहे. काय? तुम्ही 100 झाडं लावायची, 400 झाडं लावू. 100% 100 झाडं 100% लावतो. लावतो. हे बघ, तुम्हाला अजून एक सजा आहे. तुम्ही काय सगळ्यांनी 100 रुपये जमा करायचं माझ्या पैसे, ती तुमचा दंड आहे. माझं अजून समाधान नाही झालं. दर मग ह्यांच्या बरोबर अजून एक जणाला शिक्षा मला द्यायची आहे. तुला Thank you.